आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई, समीर आली. आला का समीर? माझा पाठवलं ना त्याने तुला घरी? मास्तर मला माहितीच होतं बाई, त्यांना कळणार आहे माझ्या समीरने काही केलेलं नाही म्हणून. थांब थांब, भाकर तुकडा आणते. माझं लेकरू आलं ग बाई घरी. ये हा बस सावकाश. हे राजा, तुला मारलं खरं त्यांनी? लागलं का? त्रास नाही ना दिला? नाही पण आता आता देवाने हाक ऐकली बाई माझी. तुला बघितलं ना, माझ्या जीवात जीव आला समीर. काय झालं? गप्प का बसला? या डोळे भरून बघून घ्या तुमच्या लेकाला. कसं आहे, मी पण एक आई आहे, त्यामुळे तुमचं मन कळतंय मला. काही देवाने हाक वगैरे ऐकलेली नाहीये, थोडी उसंत मिळालीये बास तितकीच. त्यामुळे तेवढ्यात काय त्याचे लाड करायचे ना ते करून घ्या, कारण यानंतर ज्यावेळी समीरला अटक होईल त्यावेळी तो परत नाही येणार. थेट खुनाच्या आरोपाखाली फासावर लटकेल तुमचा समीर. सॉरी, बसा तुम्ही. बसा. काय मला खंबीर बायको मिळाली आहे असं मला अभिमान आहे, आणि तू काय रडतेस? खंबीर आहे मी, पण तुम्हाला होणारा त्रास नाही पाहतो. नियती तुमची एवढी परीक्षा बघते आणि मी साधा तुमचा त्रास सुद्धा वाटून घेऊ शकत नाही. कोण म्हणतं असं? कोण म्हणतं असं की तू माझा त्रास वाटून घेत नाहीस? ओवी, तू खऱ्या अर्थाने अर्धांगिनी आहेस. प्लीज नको रडू. हा, मी फक्त तुझ्याकडे पाहिलं की मला होणारा त्रास, मोठ्यातलं मोठं दुखणं सगळं दूर निघून जातं, एकदम दूर. प्लीज रडू. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, मी आधी इतका वाईट वागत होतो. म्हणजे कुणाला माझ्यामुळे त्रास होतोय, कुणाला काय वाटतंय मला काही फरक पडायचा नाही. पण आता जेव्हा मी सत्यांशी प्रामाणिकपणे वागतोय तर जग माझ्याशी उलटच वागतंय. मला तुझ्यापासून दूर करते आणि मला तुझ्यापासून लांब नाही राहायचंय. मला सुद्धा तुमच्यापासून लांब नाही राहायचंय.
म्हणून रडायला येतंय मला. अगं असं रडून कसं चालेल? तुम्हीच जर असं खचलात, रडायला लागलात तर मी खंबीरपणे कसा उभा राहणार? हा खंबीरपणा मी तुझ्याकडून आणि बाबांकडून शिकलोय. तुम्ही असे खचलात तर कसं चालेल का? बघ गोपी, तू याआधी माझ्यामुळे खूप रडलीस, पण आता बस. तू यापुढे कुठल्याही गोष्टीवरून रडायचं नाही असं मला वाटतंय. सॉरी 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 सॉरी. तुम्ही नका काळजी करू. समीर आज जरी सुटला असला तरी मी त्याला फार काळ बाहेर नाही टिकू देणार. तुमची आणि माझी ताटातूट करणाऱ्या त्या समीरला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार. तो पुन्हा तुरुंगात जाईल आणि त्यावेळी तो परत येणारच नाही. तुला अजूनही असंच वाटतंय की समीररावच गुन्हेगार आहे? येस सर. त्या वृंदा घोलपांना फोन करा आणि बोलावून घ्या. म्हणावं अजिंक्य मांडलेकरांच्या कोर्टात निकाल लागलाय. नाही तर मला सांग वृंदा, तुझा या सगळ्यावरती विश्वास बसावा म्हणून मी तुझ्यासाठी काय करू ग? मी काय करू तुझ्यासाठी मला सांग. पण मला आता हे सगळं संपून टाकायचंय बा. हे सगळं घर एक असावं, या घरातल्या सगळ्यांनी एकमेकांशी जोडलेलं असावं असं मला मनापासून वाटतंय. काय करू मी तुझ्यासाठी मला सांग की जेणेकरून हे सगळं संपेल. तुझ्या मनातली ही सगळी असूया आहे ती सगळी संपून जाईल आणि आपण सगळे एक होऊन समीररावांच्या पाठीशी उभे राहू. काय करू मला सांग, काय करू? माझ्यासाठी काय करू? सतत तर तुम्ही ओवीसाठी करत आलात आणि आज मला विचारताय की माझ्यासाठी काय करू? माझी पत्रिका जुळली नाही तर लगेच ओवीचं लग्न समीरशी लावून दिलं. सतत ओवी ओवी आणि ओवी. आज का विचारताय बाबा? वृंदा मी तुझ्यासाठी काय करू असंच म्हणा ना की ओवी मी तुझ्यासाठी काय करू. आणि खरंच बाबा तुम्हाला काही करायचं असेल ना त्या सगळ्यापासून लांब राहतो. कोणाचीही बाजू घेऊ नका म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल. कारण काहीही झालं तरी मी मागे घेणार नाही. समीरला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसणार. हॅलो, हा बोलते. बरं बरं ठीक आहे. खूप खूप बरं वाटतंय आज मला. हो ना, मग घे अजून एक पेढा खा. मला पण ऑलरेडी 3 खाल्ले तिने. खाऊ दे.
आजचा दिवसच तसा आहे. हे बाकी खरं आहे. दादाची सुटका झाली, खूप बरं झालं. आणि माझी ड्युटी संपली. जीजू वेलकम वेलकम दादा. अरे आकाश मोठा आभार, थँक्यू. आणि खरं तर आभार तुझे मानले पाहिजेत आभार. मी इथे नसताना तू एवढा डोलारा सांभाळलास. का नाही सांभाळणार? हे सगळं आपलंच आहे म्हटल्यावर गरज असताना आपणच मदत केली पाहिजे ना. हो भाऊजी, आता लवकरच आपल्याला न्याय मिळेल आणि आम्ही आहोत ना सगळे तुमच्या सोबत. तुम्ही आहात म्हणून तर मी हिमतीने उभा आहे. बरं आकाश, या केसमुळे बिझनेसवर काही परिणाम? नाही, अजिबात नाही. सगळी माणसं ठामपणे आपल्या पाठीशी उभी आहेत दादा. आणि तुला आता जामीन मिळालाच आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. लवकरच तू निर्दोष सुद्धा सिद्ध होशील. तुझी सुटका होईल यातून. उरला प्रश्न त्या सत्यशीलचा. तो पाताळात जरी लपला असेल ना, तिकडनं शोधून काढू त्याला आपण. तू नको काळजी करू. सॉरी सॉरी सॉरी. घाबरलं ना. आता बोला, काय म्हणणं आहे तुमचं? मी सांगत होते ना, समीरच गुन्हेगार आहे. आता खात्री पटली तुमची? आता केस लढायला घ्या तुम्ही. मिसेस वृंदा, मला कधी कधी कळत नाही तुम्ही माझे अशील आहात की जज. म्हणजे नाही, समीरला शिक्षा ठोठवण्याची घाई असते ना तुम्हाला, म्हणून म्हटलं. नाही, पण मला नाही वाटत समीरने काय केलंय. निदान सगळी केस स्टडी करताना तरी मला हेच वाटते की या सगळ्या मागे सत्यशील आहे. सत्यशील? त्याचा काय संबंध? तो तर बेपत्ता आहे. कुठे गेलाय, कुठे आहे, काहीच माहिती नाहीये. पोलिसांना सुद्धा सापडला नाहीये तो. पण एखादा माणूस बेपत्ता आहे, तो सापडेनासा झालाय म्हणून त्यांनी गुन्हा केला नाहीये, हा काय प्रूव्ह करण्याचा पॉइंट नाही होऊ शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोटिव्ह. सगळे मोटिव्ह बघता सगळे मोटिव्ह सत्यशीलच्या बाजूनेच आहेत. मिसेस वृंदा, मी या केस मधल्या सगळ्या घटनांचा अभ्यास केलाय, अगदी सुरुवातीपासूनच्या. म्हणजे समीर आणि सत्यशील मध्ये झालेल्या मतभेदांपासून ते राणा आणि सत्यशीलचं काम सोडेपर्यंत सगळ्या घटनांचा मी अभ्यास केलाय. माझा तरी हाच अंदाज आहे, सत्यशीलनेच हे सगळं केलंय. अँड समीर, समीर इज नॉट गिल्टी. तो निर्दोष. समीर निर्दोष असणं शक्यच नाहीये. मी खूप जवळून पाहिलंय त्याला. तुम्ही पाहिलं असेल तरीही मला तेच वाटतंय. तुम्हाला काही वाटतं, गैरसमज झाला असेल तुमचा. तुम्ही एक काम करा, तुम्ही ही केस लढायला घ्या आणि समीरला लवकरात लवकर शिक्षा ठोका. शट अप. इनफ इज इनफ. काय चाललंय काय तुमचं सतत? समीरला शिक्षा द्या, शिक्षा द्या. मिसेस वृंदा घोलप, तुम्हाला एक तर ठरवावं लागेल, तुम्हाला नक्की पाहिजे तरी काय? राणाला न्याय की समीरला शिक्षा, हे तुमचं तुम्ही आधी ठरवा आणि मग माझ्या ऑफिसमध्ये पाय ठेवा. तोवर माझ्या ऑफिसमध्ये दिसायचंही नाही तुम्ही. निघा.
मास्तर हा. तुमचे खूप खूप आभार बाई. आभार कसले हो? अहो मला खाली बसून खोबरं खवता येत नाही म्हणून तुम्ही खवायला बसलत ना. अहो, काय असाल तर ते आता आपल्यामध्ये बहीण भावाचं नातं आहे ना. हा मग भावाने एवढं बहिणीसाठी केलं तर काय त्यात एवढं काय. आणि तुम्ही सुद्धा काही कमी काम करताय का. ती सगळी स्वयंपाकाची जबाबदारी तुम्हीच उचलली आहे. बाई. बाबा तुम्ही नारळ खावताय आणि हे काय सासूबाई तुम्ही कशाला स्वयंपाक करायला घेतला. मी केला असता ना. तसे सगळी बाकीची कामं आवरून मी करणारच होते. अगं बाई स्वयंपाकच करायला घेतलाय ना आणि भातच राहिला आता फक्त. डोंगर उचलला नाही ना बाई. तसं नाही. माझा समीर आलाय ना ग आज त्याच्यासाठी करते. लेकराला 2 दिवस काय खायला मिळालं असेल आणि काय नाही ग बाई. हे काय समीरराव अहो आल्यावर तुम्ही कामाला लागलात थोडा आराम करायचा ना. थोडी काळजी वाटत होती म्हणून गेलो होतो. कसली काळजी रे. मला वाटलं होतं की म्हणजे मी नाहीये तर यांच्यावर खूप लोड आला असेल कामाचा. काही गोष्टी अर्धवट राहिल्या असतील पण असं काहीही नाही. सगळं काम एकदम व्यवस्थित चालू आहे. म्हणजे मला असं वाटलं अजून 2 दिवस तुरुंगात राहिलो असतो तरी काय फरक पडला नसता. म्हणजे आता मला जर परत अटक झाली आणि मी कधीच बाहेर नाही आलो तरी माझ्याशिवाय काही अडणार नाही. इतकं सगळं उत्तम चालू. छान. दिवे लागणीच्या वेळेला तुम्हाला असं बोलायची काय गरज होती समीर. काय झालं. काय झालं काय झालं. रागवली ती. रागवणार नाही तर काय. असं बोलायची काय गरज होती भाऊजी. नाहीतर काय. जा आता कन्व्हिन्स करा तिला आणि सगळ्यात आधी कान पकडा स्वतःचे. हा ते महत्वाचं. जा आता. काही बोलायचं नाही. सॉरी म्हटलं ना मी. प्लीज बोल ना माझ्याशी. मला नाही बोलायचंय. एवढं चिडायची काय गरज आहे आता. काय गरज आहे म्हणजे. दिवे लागणीच्या वेळेला तुम्हाला हे असलं अभद्र बोलायची काय गरज होती. अगं मी ते चुकून बोलून गेलो. तुम्ही चुकून बोलून गेलात पण माझ्या मनाला लागलं ना ते. आता एक क्षण सुद्धा मी तुम्हाला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाहीये. हे 2 दिवस कसे काढलेत ना ते माझं मला माहित. असं कसं हो तुम्ही काही बोलून जाता. आपल्या बोलण्याने समोरच्याला त्रास होऊ शकतो हेही कळत नाही तुम्हाला. सॉरी. इथून पुढे मी असं नाही बोलणार. तुझी शपथ. एवढा राग. मला माहित आहे की तुला बोलतं कसं करायचं. अहो काय करताय तुम्ही. बोललीस की नाही. मुक्ता आज मी खूप 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 खुश आहे. का म्हणजे स्वारी आज एवढी खुश काय. दादा सुटला ना आपला. सगळा भार असं एकदम हलका झाल्यासारखं वाटतंय आज मला. हो पण म्हणून मग एवढी मिठी वगैरे. माझ्या बायकोला मिठी मारतोय मी त्यात काय घाबरायचं. हा पण मग मिठीच का फक्त आपण छान सेलिब्रेट करूया ना. सेलिब्रेट म्हणजे बाहेर जाऊन कुठेतरी किंवा एखादी छानशी पाणीपुरी खाऊया ना. तुला घेऊन बाहेर जायचं पाणीपुरी खायला. हा अजिबात नाही. का. कारण तुला बाहेर नेलं ना की तू राडे घालतेस. मी हो तुला बाहेर नेलं की तू गिऱ्हाईक शोधतेस आणि त्यांच्याबरोबर राडे घालतेस. मी नाही तुला बाहेर नेणार. हे तू ठरवलंय. हो मी ठरवलंय. म्हणजे तू नाही नेणार. नाही नेणार आहे. जे सेलिब्रेशन करायचं आपण इथे करूया बाहेर नाही जायचं. ओके ओके ठीक आहे. मग मी एक काम करते. मी जाते आणि जाऊन तुझ्या समीर दादांना सांगते
की आकाशकडे आजकाल खूप कामं असतात आणि तो खूप बिझी असतो, त्याच्यामुळे तो काही मला वेळ देत नाही. असं सांगणार आहेस तू? हो. जाऊन सांग. मी नाही घाबरत तुझ्या पोकळ धमक्यांना. आता तू उगाच काहीतरी माझी फिरकी घेत बसणार आणि मी ते ऐकायचं. समीर दादाला खरं तरी वाटणार आहे का असं बोलल्यावरती? त्याला खरं वाटलं पाहिजे, तो ऐकणार. खरंच गेली की काही? ताई मी तुमचं बघा, सॉरी झालंय. बरं काही नाही, मी फक्त एवढंच सांगायला आले होते की भाऊजी तुम्ही आणि आम्ही आपण सगळे मिळून पाणीपुरी खायला जाऊया असं म्हणायचं होतं तिला, हो ना? हो पण सासूबाईंनी स्वयंपाक करायला घेतलाय आणि राणाचं असं झालं असताना आपण बाहेर जाऊन पाणीपुरी खाणं बरं नाही ना. म्हणजे लोक काय विचार करतील? ताई बरोबर आहे तुझं, पण लोक काय विचार करतील त्यापेक्षा आता राणा असता तर तो काय म्हणाला असता हे जास्त महत्वाचं. तो आपल्याला हक्काने पाणीपुरी खायला घेऊन गेला असता आणि म्हणाला असता की लोक काय विचार करतील ह्याचाही विचार आपणच केला, मग लोक काय करणार? ठीक आहे, मग आपण पार्सल मागूया, बाहेर जाऊन खायला नको.